कोल्हापुरातील KIT कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा विभाग प्रमुखानं विनयभंग केलाय। पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात सौरभ संजय जोशी या प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल झालाय। या संतापजनक घटनेची माहिती मिळताच संस्थेचे संचालक डॉक्टर मोहन वनरोट्टी यांनी प्राध्यापक जोशीला निलंबित केल्याची माहिती दिली आहे। पीडित विद्यार्थिनी KIT कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिक्षण घेतीये। या कॉलेजमध्ये संबंधित विद्यार्थिनी ज्या अभ्यासक्रमाचं शिक्षण घेतीये त्या अभ्यासक्रमाचा विभाग प्रमुख सौरभ जोशी यानं नोव्हेंबर 2025 पासून पीडित विद्यार्थिनीला वारंवार केबिनमध्ये बोलावून फोन आणि मेसेज करून तिच्याशी जवळीकता निर्माण करण्याचा प्रकार केलाय। तो वैयक्तिक बाबी विचारून वारंवार पीडितेला त्रास देत होता। जानेवारी 2026 मध्ये वर्गात तिला मुद्दामहून प्रश्न विचारून सर्वांसमोर टार्गेट केलं होतं। वैयक्तिक चर्चेसाठी केबिनमध्ये बोलावून संबंधित प्राध्यापकानं अचानक तिच्याबरोबर अश्लील वर्तन केल्याचा आरोपही पीडित विद्यार्थिनीनं केलाय। घटनेनंतर पीडितेनं जोशीबरोबरचा संपर्क टाळायला सुरुवात केली, मात्र त्यानंतर देखील तो वारंवार आपल्याला अपमानित करत होता असं पीडितेनं तक्रारीत नमूद केलंय। सौरभ जोशीच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं गोकुळ शिरगाव पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर सौरभ जोशीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। KIT सारख्या नामांकित कॉलेजमध्ये हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे। दरम्यान KITचे संचालक डॉक्टर मोहन वनरोट्टी यांनी संशयित सौरभ जोशी या प्राध्यापकाला निलंबित केल्याचं सांगितलंय। हमारे कॉलेज के एक फैकल्टी के बारे में इंसिडेंट हुआ है, उसके बारे में मैं क्लैरिफिकेशन देना चाहूँगा। सिविल एंड एनवायरमेंटल डिपार्टमेंट के एक फैकल्टी डॉक्टर सौरभ जोशी के अगेंस्ट एक स्टूडेंट ने सेक्सुअल हरासमेंट का कंप्लेंट गोकुल शिरगांव पुलिस स्टेशन में रजिस्टर किए हैं। हमें आज सुबह ही उस FIR का कॉपी मिलते ही इमीडिएटली उस फैकल्टी को KIT मैनेजमेंट ने सस्पेंड किया है और एज पर द नॉर्म्स एक इन्वेस्टिगेशन कमेटी भी हमने बिठाया है। और एक मैं बात कहना चाहता हूँ कि KIT फर्मली होल्ड्स the values of respect, dignity and safety of all the students and faculty members. KIT में ऐसा इंसिडेंट को कभी भी टॉलरेट किया नहीं है और नहीं करेंगे। इस इंसिडेंट के बारे में जो भी इन्वेस्टिगेशन पुलिस अथॉरिटीज कर रहे हैं उनको हम पूरी तरह का कोऑपरेट करेंगे। सौरभ जोशीनं पीडितेसह इतर काही मुलींच्या बाबतीत सुद्धा असाच प्रकार केला असल्याची माहिती समोर येते। गोकुळ शिरगाव पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत।